न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रगतशील लेखन संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांच्या महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे। या साहित्य मेळाव्याचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे तसेच डॉक्टर मनीषा जगताप, राजीव देसले, डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। प्रगतशील लेखन संघ ही 90 वर्षाची प्रदीर्घ साहित्यिक परंपरा असलेली संस्था असून नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ आहे। यावर्षी होणाऱ्या या चौथ्या नाशिक जिल्हा प्रगतशील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर वंदना महाजन यांची निवड करण्यात आली आहे। यावर्षी 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी वादळ वाट या काव्यसंग्रहाच्या सुप्रसिद्ध कवयित्री तसेच संपादक, संशोधक, साहित्यिक असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर वंदना महाजन यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे। प्रगतिशील लेखक संघाच्या 90व्या वर्षाच्या निमित्ताने चौथं प्रगतिशील साहित्य संघाचे हे अधिवेशन नाशकात होते। जिल्हास्तरीय अधिवेशन आहे। यासाठी वंदनाताई महाजन उद्घाटक म्हणून येणार आहेत आणि माननीय राजा गायकवाड या कार्यक्रमासाठी अध्यक्षपद स्वीकारणार आहेत। तसंच कवी संमेलनाचे अध्यक्षपद माननीय प्रशांत मोरे करणार आहेत। तर या निमित्ताने नाशिक शहरामध्ये ही जी वैचारिक मंदिराळी आहे याचा लाभ समाजाच्या प्रत्येक घटकाने घ्यावा आणि सत्यशोधक चळवळ ज्याचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे, त्या निमित्ताने त्या विचारांना परत उजळून देऊन आपण समाजामध्ये असलेली अस्वस्थता कशी दूर करता येईल यासाठी काम करण्यासाठी मुळात जे लेखक आहेत आणि जे कवी आहेत त्यांनी हा विडा उचललेला आहे। त्यांच्या या कामासाठी, त्यांच्या या कार्यासाठी स्वागताध्यक्ष म्हणून जी काही जबाबदारी माझ्यावरती टाकण्यात आलेली आहे त्याचा मी निश्चितपणाने वहन करण्याचा प्रयत्न करेन आणि या होऊ घातलेल्या कार्यक्रमास आपण सगळ्यांनी उपस्थित राहून एक भव्य दिव्य कार्यक्रम नाशकात कसा होऊ शकतो याचं उदाहरण घालून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। थँक्यू, धन्यवाद। सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, कथाकार प्रेमचंद, मुंशी प्रेमचंद यांनी स्थापन केलेली प्रगतिशील लेखक संघटना भारतभर सर्व राज्यामध्ये कार्यरत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कार्यरत आहे। या संघटनेचे अखिल भारतीय सरचिटणीस आमच्या नाशिकमधील सुप्रसिद्ध कादंबरीकार राकेशजी वानखडे आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या संकल्पनेमधून सत्यशोधक थीम आम्ही बरोबर घेऊन यावर्षी पुढच्या रविवारी 29 डिसेंबरला जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आम्ही घेत आहोत। प्रगतिशील लेखक संघाचं हे चौथं साहित्य संमेलन जिल्हास्तरीय होत आहे। इथून मागचे जे 3 संमेलनं झाले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेले आहेत। मोठमोठ्या मान्यवरांनी त्याला हजेरी लावलेली आहे आणि या संमेलनासाठी सुद्धा मान्यवर साहित्यिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये उद्घाटनाचं सत्र, परिसंवादाचं सत्र आणि कवी संमेलनाचं सत्र हे महत्त्वाचे 3 सत्र असणार आहेत आणि यासाठी जिल्ह्यातील अनेक नामवंत कथाकारांना, कादंबरीकारांना, साहित्यिकांना, लेखकांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। ते जरूर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे या संमेलनाची शोभा वाढणार आहे आणि त्यातून काही एक चांगला संदेश, सामाजिक परिवर्तनाचा संदेश आम्ही देऊ शकणार आहोत। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। विशेष म्हणजे आम्ही घरोघर फिरून अनेक कार्यकर्त्यांकडे जाऊन, लेखक कवींकडे जाऊन या संमेलनाचा प्रचार प्रसार केलेला आहे। त्यांनी अनेक प्रकारे तनमन धनाने या संमेलनाला सहकार्य केलेलं आहे, प्रेरणा दिलेली आहे आणि मदतीचा हातसुद्धा पुढे केलेला आहे आणि या प्रसंगी आम्ही एक छोटीशी स्मरणिका पण आम्ही या ठिकाणी प्रकाशित करणार आहोत आणि त्यासाठी संपादक मंडळ अजूनही कार्यरत आहेत आणि त्यातून आम्हाला या संमेलनाचा इतिहास पुढच्या भावी पिढ्यांसाठी मांडता येईल अशी आमची या ठिकाणी मनोकामना आहे आणि यासाठी आपण सर्व पत्रकार बंधूंनी आणि सर्वच साहित्यिकांनी आणि रसिकांनी आपली हजेरी जरूर या ठिकाणी लावावी, सक्रिय उपस्थिती लावावी असं या ठिकाणी मी आपणा सर्वांना आवाहन करतो आणि प्रगतशील लेखक संघाच्या वतीनं आपणा सर्वांचं आभार मानून मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानून स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद।